नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. एका तीर्थक्षेत्री ही घडलेली गोष्ट आहे. भाविकांनी समजून घ्यावी. मला काय सांगायचं आहे आणि नेमकं काय घडलंय. आपल्या घरात देवघर आहे. इतर जण जातात म्हणून आपणही देवाला जात असतो. तो निघाला म्हणून त्या निघतात, त्या निघाले म्हणून ती निघते, ती निघाले म्हणून हा निघतो आणि असा ग्रुप करून अनेक भाविक ज्या तीर्थक्षेत्राची महती माहीत नसते अशा तीर्थक्षेत्री जातात. असं एका ठिकाणी घडलं. एक ग्रुप आलेला होता आणि मंदिर बंद होण्याची वेळ आली आणि गुरुजींनी सांगितलं की लवकरच मंदिर बंद होणार आहे. ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी दर्शन घ्यावं. माझ्याकडे पाहिलं गुरुजींनी. मी म्हटलं हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही दररोज सांगितलं तर भाविकांना हे लक्षात येईल. गुरुजींनी जे निवेदन केलं की मंदिर लवकर बंद होणार आहे, कुणाला दर्शन घ्यायचं असेल तर पुन्हा दर्शन घ्या. कुणीही जागचं हल्लं नाही. उलट आसपास कुजबूज केली, गुरुजी बंद करा, आमचं दर्शन झालेलं आहे, एकदा दर्शन घेतलं, सारखं सारखं काय करायचं. किती लोक विचित्र असतात, काय त्यांचा भावभक्ती असतो. अहो, ज्यांच्या दर्शनासाठी आपण त्या देवळात आलेलो असतो, अनेक वेळा दर्शन घेतलं तरी समाधान होत नाही. देवासमोर आपण जायलाच पाहिजे आणि देवाचं दर्शन हा लाभ फार मोठा आहे. त्यातले मग एक 2-4 भाविक उठले, आत गेले, परत बाहेर आले आणि मंदिराचं दार बंद झालं. परमेश्वर हा कृपाळू आहे. स्मरण करता क्षणी तो प्रगट होतो आणि आपल्याला तर त्या ठिकाणी गेल्यानंतर जर दर्शनाचा लाभ होत असेल तर तो लाभ आपण घ्यायलाच पाहिजे. हवा सगळीकडे आहे, पण आपण पेट्रोल पंपावर का जातो? तिथं हवा तपासली जाते, पेट्रोल भरलं जातं. तसंच मंदिर आहे. देव सर्वत्र आहे, परंतु त्या मुख्य स्थानाला गेल्यानंतर आपण देवाचा सहवास, देवाला पाहणं, देवाचं सानिध्य जास्तीत जास्त आपलं प्राप्त करून घेणं आणि तिथं वाचन सेवा आणि नामस्मरण सेवा करायला पाहिजे. पण आजकाल तसं घडत नाही. रांगेत उभं राहतात, गप्पा गोष्टी करतात, देव समोर आला, नंबर आला, रांगेतून बंद डोळ्याने दर्शन करतात, पुन्हा बाहेर येतात, पुन्हा देवाचं नावसुद्धा घेत नाहीत. खाणं पिणं, गप्पा गोष्टी, मोबाईल, झोपणं, यात्रा समाप्त. त्यावेळी जे भाविक आणि तो ग्रुप होता तो अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. अत्यंत निष्काळजी, अत्यंत अज्ञानी, अत्यंत भरकटलेला असे बरेच ग्रुप येतात. हे माझ्यासमोर घडलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. देवाच्या दारात जायलाच पाहिजे, वर्षातून एकदा जायलाच पाहिजे, आवडत्या ठिकाणी जायलाच पाहिजे, परंतु देवाच्या सहवासात तोंड बंद ठेवून देवाचं नामस्मरण आणि देवाचा सहवास फार महत्त्वाचा आहे. यापुढं परत गुरुजी सांगतील का नाही मला माहीत नाही, परंतु त्या दिवशी माझी इच्छा होती आणि योगायोगाने आम्ही दुपारी जेव्हा गुरुजींबरोबर गप्पा मारल्या तेव्हा हा विषय मी काढला होता. त्यानंतर परत मला जाणं झालं नाही. तर गुरुजी सांगत असतील तर पुन्हा एकदा मंदिराचं दार बंद करण्यापूर्वी दर्शन घ्या. मंदिराचं दार पूर्णपणे बंद होण्यापर्यंत देवळात थांबा आणि दार बंद झाल्यानंतर मग तुम्ही कुठं प्रसादाला किंवा कुठं तुम्हाला पुढं जायचं तिथं जाऊ शकता. देव तिथं असतो, देव तिथं आहे, देव सगळं पाहतो आणि त्या सानिध्यामध्ये आपल्या विचारांना परिवर्तन मिळतं. विचार करा, देव आहे, देव आपल्याला आशीर्वाद देतात आणि देवाच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्या जीवनाला चांगलं मार्गदर्शन मिळतं, चांगली दिशा मिळते आणि आपलं उर्वरित आयुष्य सुख, शांती, समाधान, आनंद आणि आरोग्याने भरभरून जावं यासाठी आपण प्रार्थना करावी. देव आपल्याला जे जे मागेल ते ते देईल, ते ते द्यावं. पण सहवास महत्त्वाचा आहे, देवाला पाहणं महत्त्वाचं आहे. आपलं वायफळ मंदिरात चर्चा, गप्पा गोष्टी होता कामा नये, कारण सर्व तिथं कर्माची नोंद आपण जे जे करतो ती घेतली जाते. देव कृपाळू आहे, परंतु कर्म वेगळं आहे. म्हणून देवाला विनंती, देवाला प्रार्थना, देवावर प्रेम करणं ही संधी जर तुम्ही त्या मंदिरात जाऊन घालवत असताल तर पुन्हा संधी मिळणार नाही, याचा विचार करावा. नमस्कार.